जय जिजाऊ जय शिवराय. एक मराठा लाख मराठा. आपण आलो जेवारी बघायला. आता 8-10 दिवस जातो जेवारी बघून. बघा माझ्या डोसक्याला जेवारी गेली आहे पूर्ण. संध्याकाळी काय काय डुकरं येईल जरा. डुकरानं काय गुजळा करायला लागली फिरायला लागली. डोसक्याला जेवारी गेली माझ्या पूर्ण पट्टा पट्टा मस्त जेवारी. हे 12 दिवसाची लागवड आहे टरबूजाची आपली. त्या साईडला जेवारी लावली ती आपण. आपण रोप किती मस्त आली आहे. त्याच्यामध्ये एक आपल्याकडे हिरवा हरभरा. इकडे आता मला हिरवा हरभरा. दिग्विजयचा विजयचा हरभरा तुम्ही बघितला असं माझ्यापाशी हिरवा क्वालिटीचा हरभरा एकदम नैसर्गिक हिरवा. आता गाठी आले की दाखवतो तुम्हाला हिरवे. आपण थोडा पेरलेला पट्टावर किंवा इतकाच पट्टा पेरला आपण. इथून नाही इकडं इथून इथंच पट्टा आहे असं इतकाच धरून त्या इथपर्यंत हिरवा गाठ आहे. याच्यामध्ये ही जी गाठी लागली आहे इथं ह्याच्यामध्ये नैसर्गिक आहे. ही पहिलाच हिरवाच गाठा राहतो ह्याच्यात. असं निबरटपणा येत नाही. मग आपलं ते पिवळा दाखवते तसं ही पिवळं दाखवत नाही कलर. याच्यामध्ये हिरवा दाखवणार आतमध्ये नंतर वाळल्यावर. अशा क्वालिटीचा हरभरा आहे. असा पट्टाचा बघा इतका. काय का बॅगा पडल्या त्याला पाणी दिलं नाही काही नाही. इतक्या बॅगा पडून सुद्धा हरभरा दिसतोय मस्त उभं नंबर एक. काहीच केलं नाही याला. शेंडे खुडले नाहीत काही नाही काही नाही. पिरून सोडले बघा किती मस्त दिसतंय उभं. 2-3 दिवस व्हिडिओ टाका नाही काय नाही. उभं हे राहण्याच्या कामाच्या योगानं जरा मला टाईम वेळ भेटलेला नाही. मध्ये तेव्हा अशी टरबुजाची वेल आहे ह्याचे वाळकाचे. शेताने वाळक बिळक टाकत होतो पहिलं. आता कोणी टाकणार जास्त हाय बघा. हो का वाळू खाय बघा इथे. हे बघा हे बघा हे बघा वाळू बघा. हे बघा शेतात असं भेटते खायला. फिरत गेलं का नाही असे वाळकं डाळे राहते शेताने. बोरं काही बी खावत बघा कसलं वाळू का खायला गोड नंबर आहे. आता आपल्या या आंब्याला तोर लागायला नाही बघा. ह्या बघा तोर लागायला नाही. त्यावर्षी आंबा फेल जातो का की बघा ही झाडं तोर धरलं नाही. नुसते उगं पालाय काही नाही. तेव्हा तिकडं धरलाय तोर त्या आंब्याच्या झाडाला. आणि दरवर्षी आंबाला लागते. पूर्ण गाव खाते कोळपा आंबे. त्यावर्षी आंबाच नाही. एकच आंब्याचं झाड आहे. ती बी काय वारीनं राहते काही पडते.